अरे वा. बघा तर खरं आमचं 10 महिन्यांचं बाळ किती हुशार झालंय. आज पठ्ठ्या स्वतःच्या हातानं डाळिंब खातोय. एक दाणा तोंडात तर दोन दाणे खाली. पण स्वतः खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, हो ना? तुमचं बाळ असं स्वतःहून कधी खायला लागलं, कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, आज आमचं बाळ 10 महिन्यांचं झालेलं आहे आणि स्वतःच हाताने डाळिंब खाण्याचा प्रयत्न करत आहे. लहान मुलांना स्वतःच्या हाताने खायला देणं म्हणजेच बेबी लेड विनिंग हा त्यांच्या विकासासाठी खूप चांगलं असतं. यामुळे त्यांची पकड मजबूत होते, त्यांना वेगवेगळ्या चवींची ओळख होते. हां, थोडा पसारा नक्कीच होतो, पण त्यांचा हा आनंद बघून सगळा त्रास विसरायला होतो. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता या व्हिडिओमध्ये बघा, डाळिंबाच्या एक दाणा पकडताना चाललेली धडपड बघा. खाण्यापेक्षा खेळण्यातच जास्त मजा येत आहे याला. एक छोटे छोटे हात हे जेव्हा स्वतः खायचा प्रयत्न करतात तेव्हा मन कसं भरून येतं. बघा बरं, गालावर डाळिंबाचा लाल रंग कसा छान दिसतोय. या छोट्या बाळांना डाळिंब वगैरे असे खायला देताना त्याचे दाणे मऊ असावेत आणि बाळ खात असताना पालकांनी नेहमी समोर हजर राहावं, जेणेकरून बाळ ठसकणार नाही किंवा त्याला म्हणजे ठसका नाही लागणार किंवा काही अडकल्यावर त्यांना उलटी करण्याचा असं प्रयत्न नाही करणार. तुम्हाला सांगू का, जेव्हा बाळ स्वतःच्या छोट्या हातांनी डाळिंबाचा दाणा किंवा अन्न काही पकडतं तेव्हा पालकांना आपल्या बाळाच्या वाढीचा आणि प्रगतीचा प्रचंड अभिमान वाटत असतो. क्यूट धडपड चाललेली बघून म्हणजेच बाळाचे ते छोटे हात, खाताना चेहऱ्यावर आणि कपड्यांवर उडणारा पसारा, त्याच्या तोंडात घास नेल्यावर त्याच्या चेहऱ्यावर येणारा आनंद बघून मनाला खूप शांतता मिळते. म्हणजे ही एक स्वावलंबनाची पहिली पायरी आहे. बाळ आता हळूहळू स्वावलंबी होत आहे हे पाहून पालकांना मनातून खूप समाधान मिळतं. बाळाच्या दृष्टीनं सुद्धा याचं महत्त्व काय तर बाळानं स्वतःच्या हातानं खाणं ही केवळ एक कृती नाही, तर त्याच्या विकासाचा एक मोठा टप्पा आहे. मोटर स्किल्स म्हणजे फाईन मोटर स्किल्स डाळिंबासारखा छोटा दाणा, अंगठा, तर्जनी अशा छोट्या फिंगरमध्ये पकडण्यानं बाळाच्या हाताच्या स्नायूंचा विकास होतो. हात आणि डोळ्यांचा मेळ बसतो. अन्न बघायचंय, ते हाताने उचलायचंय, बरोबर तोंडात टाकायचंय. त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूचा आणि डोळ्यांचा हाताशी मेळ बसतो. स्वतःचा म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. बाळ जेव्हा स्वतःच्या हातानं खातं,